तर मित्र पक्षांवर कुठलीही चिखलफेक करायची नाही अशी आमची भूमिका आहे। अजित पवारांना आम्ही उत्तर देणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। महायुतीत मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांसह मित्र पक्षांना हा सल्ला दिला। मित्र पक्षावर कुठलीही चिखलफेक करायची नाही, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही। त्यांनी भूमिका स्वीकारली आहे की बोलायचं नाही, पण मला वाटतं अजितदादा जे काही बोलले आहे तसं त्यांनी बोलायला नको पाहिजे होतं, पण बोलले आहे। आम्ही काही त्याचं उत्तर देणार नाही, पण अजितदादाला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी म्हणून ठरवलेलं आहे की मैत्रीपूर्ण लढताना राज्यामध्ये महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही, अशी कुठलीही कृती कुणी करायची नाही। ती कृती आम्ही करणार नाही, त्यांनी करू नये। पर्यावरणपूरक अमरावती बनवणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये आयटी इंडस्ट्री आणणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। अमरावतीला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवून दाखवू असं देखील फडणवीसांनी म्हणत अमरावतीकरांना आश्वासन दिलं। अंबादेवीचा जो प्रकल्प आहे 200 कोटी रुपयाचा, त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये आयटी देखील आलं पाहिजे। त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आयटीच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर अकोल्यामध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकलेला आहे। अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवनी भागात बहिष्काराचे बॅनर झळकलेले आहेत। मूलभूत सुविधांसाठी लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला। अरे नगर सेवक नहीं कोई आता यहाँ, हम किसके पास जाते बोलने को तो हमारी कोई मांग पूरी करता नहीं। बस वोट देने के वास्ते आते बोलते वोट दो। हमारे इतने एले और हमके जानवर है, तुम्हारे नजर में हम जानवर ही हो गए। हमारे इधर कोई नहीं आ रहा। आज इतने 600 वोट है इधर के, सब वोट ले लेते और हमारे को लात मार देते। सर्व जनतेचा आणि इथल्या प्रत्येक नागरिकाचा असा हे पडला की आम्हाला या ठिकाणी सामूहिक बहिष्कार टाकायचा। मी तेजस्वीच्या विरोधात नाही, मात्र तिला ज्यांनी फोडलं त्यांच्या विरोधात आहे। दहिसरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। काही दिवसांआधी तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला। मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण मी तिला ज्यांनी फोडले त्या भाजपच्या विरोधात आहे। त्या भाजपचा पराभव करायला मी इकडे आलेलो आहे। तर दहिसरमध्ये उमेदवार प्रकाश दरेकरांसाठी प्रचार सभा घेण्यात आले। केतकीपाडा शांतीनगरचा कायापालट करणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। टेकड्यांवरील झोपडपट्टीवासियांचं इथेच पुनर्वसन करण्याची भूमिका असल्याचं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केतकीपाड्याचा कायापालट केल्याशिवाय आपण राहणार नाही। दारगाडीचा आपण कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। शांतीनगरचा आपण कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो। अशी जी 2-3 प्रश्न बघताय, झोपडपट्टी आमच्या या ठिकाणी टेकड्यांवर आहे। मी या ठिकाणी सांगतो की इथल्या रहिवाशांना इथेच पुनर्वसन करण्याची भूमिका आमचं सरकार घेईल आणि या ठिकाणी महायुतीचे प्रकाश दरेकरांना निवडून द्या अशी विनंती करतो। कमळासमोरील बटन दाबा। ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या ठाकरेंच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिलंय। दादाभाऊ रेपाळे, स्नेहा नागरे आणि विक्रांत घाग या उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसंच पैशाचं आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पडला असा आरोप केला गेलेला आहे।